नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे 4th स्टँडर्डच्या स्कॉलरशिप एक्झामवरील क्वेश्चन्सचे सोल्युशन. त्यातील सेक्शन नंबर 2 मॅथ्स, युनिट फर्स्ट नंबर वर्क, त्यातील एक्सरसाइज 7 इवन अँड ऑड नंबर्स. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितले आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, सुरुवात करूया चॅप्टर नंबर 7ला. चॅप्टर नंबर 7 आहे आपलं इवन अँड ऑड नंबर्स. एक्सरसाइजला सुरुवात करूया. त्यातील क्वेश्चन नंबर 1, हाऊ मेनी 3 डिजिट ऑड नंबर्स आर देअर फ्रॉम द नंबर्स 1 to 100. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. हाऊ मेनी 3 डिजिट ऑड नंबर्स आर देअर फ्रॉम नंबर 1 to 100. 1 to 100 नंबर्समधले असे किती 3 डिजिट ऑड नंबर्स आहेत. 1 to 100मध्ये किती 3 डिजिट ऑड नंबर्स येतात. 1 to 100मध्ये ओन्ली 100 हा 3 डिजिट नंबर येतो. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे, ऑड नंबर. 100 हा कसा नंबर आहे, इवन नंबर आहे. तर यात एकही ऑड नंबर येत नाही. आन्सर काय येईल मग, 0. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 4मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2, विच ऑफ द फॉलोइंग इज द ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर. ओके, या ठिकाणी आपल्याला काही ऑप्शन्स दिलेले आहेत आणि त्यातून आपल्याला ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर कोणता आहे तो शोधायचा आहे. बघा ऑप्शन 1मध्ये 100 हा नंबर दिलेला आहे. हा 3 डिजिट नंबर आहे, पण हा कसा आहे, स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर आहे. त्यानंतर ऑप्शन 4मध्ये पण 3 डिजिट नंबर दिसतो आहे. ऑप्शन 3मध्ये 4 डिजिट नंबर आहे, हा ऑप्शन येणार नाही. ऑप्शन 2मध्ये पण 3 डिजिट नंबर दिलेला आहे आणि हा कसा नंबर आहे, ग्रेटेस्ट 3 डिजिट इवन नंबर आहे. ज्या नंबरच्या शेवटी 0, 2, 4, 6, 8 हे डिजिट्स येतात ते नंबर्स कसे असतात, इवन नंबर असतात. ओके, मग या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 2 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 3, विच इज द 6th इवन नंबर दॅट कम बिफोर द नंबर 56. 56 या नंबरच्या बिफोर म्हणजे अगोदर येणारा 6th इवन नंबर कोणता आहे तो आपल्याला ऑप्शनमधून सिलेक्ट करायचा आहे. बघा 56च्या अगोदर येणारा 56च्या अगोदर कोणता नंबर येतो, इवन नंबर 54. 54च्या अगोदर 52, 50, 48, 46 अँड 44. बघा 56 सोडून द्यायचा. 56च्या अगोदर येणारा इवन नंबर आहे, हा पहिला इवन नंबर आहे 54. हा दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा आणि 6वा येणारा इवन नंबर कोणता मिळाला, 44. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 4, विच इज द स्मॉलेस्ट इवन नंबर दॅट कॅन बी फॉर्म बाय यूजिंग द डिजिट्स 1, 0, 3, 4, 5 ओन्ली वन्स. बघा आपल्याला या ठिकाणी काही डिजिट्स दिलेले आहेत आणि त्या डिजिट्सचा वापर करून आपल्याला स्मॉलेस्ट इवन नंबर फॉर्म करायचा आहे. तर यात सगळ्यात स्मॉलेस्ट डिजिट कोणता आहे, 0 आहे. पण आपण 0 अगोदर घेऊ नाही शकत. त्या अगोदरचा त्यानंतरचा स्मॉलेस्ट डिजिट नंबर काय येईल, 1. बघा नंबर तयार करूया. स्मॉलेस्ट इवन नंबर 1, 0, 3, 4 नंतर 5 जर घेतला तर 5 जर घेतला तर तो ऑड नंबर होईल. आपल्याला इवन नंबर तयार करायचा आहे म्हणून काय करायचा, 5 हा डिजिट अगोदर घेतला आणि नंतरून 4 हा डिजिट घेतला. 4 हा कसा आहे, इवन नंबर आहे. म्हणजे हा नंबर कोणता फॉर्म झाला, इवन नंबर तयार झालेला आहे. बघा ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, 10,354. येस, या ठिकाणी ऑप्शन 3मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 5, इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट कॅन बी ॲन ऑड नंबर. बघा काय सांगितलेलं आहे क्वेश्चनमध्ये, इन विच ऑफ द फॉलोइंग प्लेसेस. आपल्याला ऑप्शनमध्ये काही प्लेसेस दिलेले आहेत
1000 प्लेस, 100 प्लेस, टेन्स प्लेस, युनिट प्लेस. द प्लेस व्हॅल्यू ऑफ अ डिजिट कॅन बी ॲन ऑड नंबर. असा कोणता डिजिट आहे, असं कोणता ऑप्शन आहे की ज्याची प्लेस व्हॅल्यू ऑड नंबर आहे. बघा 1000 हा कसा आहे, इवन नंबर आहे, 100 इवन नंबर आहे, 10 इवन नंबर आहे, पण 1 हा युनिट म्हणजे 1 हा जो डिजिट आहे हा कसा आहे, ऑड नंबर आहे. युनिटची प्लेस व्हॅल्यू काय येते, 1, आणि आपल्याला तो कोणता डिजिट मिळतो आहे, ऑड नंबर मिळतो आहे. म्हणून या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 6. इफ m इज ॲन ऑड नंबर, व्हॉट इज द नेक्स्ट ऑड नंबर. ओके, बघा m हा एक ऑड नंबर आहे आणि त्याच्या पुढचा येणारा ऑड नंबर कोणता. ऑप्शन्स दिलेले आहे m+1. सपोज या ठिकाणी m हा ऑड नंबर आहे, आपण 3 पुट करूया. 3 + 1 जर केलं तर आन्सर काय मिळतं आहे, 4. पण आपल्याला काय म्हटलं आहे, व्हॉट इज द नेक्स्ट ऑड नंबर, पुढचा येणारा ऑड नंबर पाहिजे आहे. तर इथं जर ऑड नंबरमध्ये 1 ॲड केला तर आपल्याला इवन नंबर मिळतो आहे, म्हणून ऑप्शन 1 येणार नाही. बघा या ठिकाणी एमच्या जागेवरती 3 पुट करते. 3 - 1 2. बघा येणारा पुढचा ऑड नंबर आहे का, नाही. 2 हा कसा आहे, इवन नंबर आहे, ऑप्शन 2 पण येणार नाही. ऑप्शन 3 चेक करूया. m+2, एमच्या जागेवरती 3 पुट करते. 3 + 2 = 5. बघा 3 हा ऑड नंबर आहे, त्या ऑड नंबरमध्ये जर आपण 2 ॲड केला तर आपल्याला आन्सर काय मिळतो आहे, नेक्स्ट ऑड नंबर मिळतो आहे. करेक्ट ऑप्शन काय येईल मग, ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 7. व्हॉट इज द सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स. कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स मीन्स एकानंतर एक येणारे नंबर. म्हणजे जर सपोज 2 हा नंबर असेल तर 2चा कॉन्झिक्युटिव्ह नंबर 3, 3चा कॉन्झिक्युटिव्ह नंबर 4. म्हणजे जो प्रिव्हियस नंबर असतो त्या प्रिव्हियस नंबरमध्ये 1 ॲड करत गेलं तर पुढचे मिळणारे जे सगळे नंबर्स असतात ते कसे असतात, त्या नंबर्सचे कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स असतात. तर आता या ठिकाणी काय सांगितलं आहे आपल्याला, सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स सांगितलेले आहेत. ओके, आपल्याला इवन नंबर पाहिजे आहे. बघा इवन नंबर काय आहे, 2. त्यात आपल्याला पुढचा इवन नंबर ॲड करायचा आहे, त्याचा पुढचा कॉन्झिक्युटिव्ह नंबर काय येईल, 4. त्यानंतर 6, 8, 10. यांची सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला, सम. हे आपल्याला किती, 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स मिळाले आणि त्यांची सगळ्यांची सम करायची आहे. यांची सगळ्यांची ॲडिशन करूया. 8 + 2 10, 6 + 4 10, 10 + 10 20, 20 + 10 30. ओके, तर आपल्याला सम ऑफ 5 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर काय मिळाली, 30. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 30. बघा ऑप्शन्स काय दिलेले आहे, 5 टाइम्स द फर्स्ट नंबर. ओके, 5 टाइम्स द फर्स्ट नंबर. फर्स्ट नंबर काय आहे या ठिकाणी, 2, आणि त्याच्या किती, 5 टाइम्स, 2च्या 5 टाइम्स. 2च्या 5 टाइम्स म्हणजे काय करावं लागेल, 5 × 2 किती आहेत आन्सर, 10. पण आपली सम काय आहे, 30. म्हणून ऑप्शन 1 येणार नाही. ऑप्शन 2 चेक करूया. 5 टाइम्स दी सेकंड नंबर. बघा सेकंड नंबर काय आहे, 4, आणि त्याच्या किती, 5 टाइम्स सांगितलेलं आहे. म्हणजेच काय करावं लागेल, 5 × 4. 5 4 जा 20. यांची सम 20 आली आहे का, नाही. यांची सम काय आली आहे, 30. म्हणून ऑप्शन 2 पण येणार नाही. ऑप्शन 3 चेक करूया. 5 टाइम्स द थर्ड नंबर. बघा थर्ड कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर काय आहे, 6. या 6 नंबरच्या 5 टाइम्स. हा जो थर्ड नंबर आहे, थर्ड नंबर काय आहे आपला, 6. 6च्या 5 टाइम्स म्हणजेच काय येईल, 5 × 6.
5 6 जा 30. बघा मिळालं का आन्सर? आपल्या सम ऑफ 5 कॉन्सिक्युटिव्ह इवन नंबर्सची सम काय आहे? 30 आहे. आणि मग ऑप्शन कोणता करेक्ट आला? 5 टाइम्स दी थर्ड नंबर. 6 मल्टिप्लाय बाय 5 30. ओके, करेक्ट ऑप्शन काय येईल मग? ऑप्शन 3 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 8. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्या ऑप्शन्समधून कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. बघा, पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, द प्रॉडक्ट ऑफ 2 ऑड नंबर्स इज ॲन ऑड नंबर. जर 2 ऑड नंबर्सचा प्रॉडक्ट केला तर आपल्याला आन्सर काय मिळतं? ऑड नंबर. चला करून बघूया. फॉर एक्झाम्पल घेऊया, 3 मल्टिप्लाय बाय 3 करूया. 3 3 जा 9. 9 हा कसा नंबर मिळाला आपल्याला? ऑड नंबर मिळाला. हे दोघं नंबर्स कसे आहेत? ऑड नंबर आहेत. अजून दुसरं एक्झाम्पल घेऊन पाहूया. 5 मल्टिप्लाय बाय 3. 3 हा ऑड नंबर आहे, 5 हा पण ऑड नंबर आहे. या दोघांचा काय केला? प्रॉडक्ट. या दोघांचा प्रॉडक्ट काय मिळतो? 15. 15 हा नंबर पण कसा आहे? ऑड नंबर आहे. म्हणजे दिलेलं पहिलं जे स्टेटमेंट आहे ते कसं आहे? ट्रू आहे. करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. सेकंड ऑप्शन पण चेक करून बघूया. सेकंड ऑप्शन काय दिलं आहे? द सम ऑफ 2 ऑड नंबर्स इज ॲन ऑड नंबर. जर सपोज 2 ऑड नंबर्सची सम केली तर काय मिळतं? ऑड नंबर मिळतो असं म्हणणं आहे यांचं. चला तर मग 2 ऑड नंबर्स घेऊन बघूया. 3 + 5 काय मिळालं आन्सर? 3 + 5 8. ऑड नंबर मिळाला का? नाही. हा 8 हा कसा नंबर आहे? इवन नंबर आहे. पण या ठिकाणी स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की जर 2 ऑड नंबर्सची सम केली तर आपल्याला ऑड नंबर मिळतो. ऑड नंबर नाही मिळत तर इवन नंबर मिळतो. म्हणजे ऑप्शन 2 मध्ये दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. म्हणून ऑप्शन 2 येणार नाही. ऑप्शन 3 चेक करूया. द सम ऑफ 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर इज ॲन इवन नंबर. जर 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबर्सची सम केली तर ती इवन येते. बघा, सपोज फॉर एक्झाम्पल घेऊया, 2चा कॉन्सिक्युटिव्ह नंबर आहे 3. ह्या दोघांची काय केली? सम. या दोघांची जर सम केली तर आन्सर काय येतं? 5. मिळणारा आन्सर काय आहे? ऑड नंबर आहे. पण स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की जर 2 कॉन्सिक्युटिव्ह नंबरची सम केली तर इवन नंबर मिळतो. म्हणजे दिलेलं थर्ड स्टेटमेंट पण कसं आहे? फॉल्स आहे. म्हणून ऑप्शन 3 पण येणार नाही. ऑप्शन 4 चेक करूया. द प्रॉडक्ट ऑफ ॲन ऑड नंबर अँड ॲन इवन नंबर इज ॲन ऑड नंबर. ओके, बघा काय सांगितलं आहे? ऑड नंबर आणि इवन नंबर जर यांचा जर प्रॉडक्ट केला तर आपल्याला ऑड नंबर मिळतो. चला एक्झाम्पल घेऊन पाहूया. 3 ऑड नंबर घेतला आणि 2 इवन नंबर घेतला. यांचा प्रॉडक्ट 3 2 जा 6. प्रॉडक्ट काय मिळाला? इवन नंबर मिळाला. 6 हा कसा नंबर आहे? इवन नंबर आहे. पण स्टेटमेंटमध्ये काय दिलेलं आहे की ऑड नंबर मिळतो. म्हणजे दिलेलं फोर्थ स्टेटमेंट पण कसं आहे? फॉल्स स्टेटमेंट आहे. आपल्याला ट्रू स्टेटमेंट फाइंड आउट करायचं होतं. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 पण येणार नाही. आन्सर काय येईल मग? ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 9. इफ द सम ऑफ 2 ऑड नंबर्स is completely divisible by another odd number, then which of the following can be the quotient? ओके, बघा या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? जर 2 ऑड नंबर्सची सम केली, मिळणारी जी सम असेल तिला जर कम्प्लिटली एखाद्या ऑड नंबरने आपण डिवाईड केलं तर क्वोशियंट काय मिळेल? बघा, फॉर एक्झाम्पल घेऊन सॉल्व करूया. हे एक्झाम्पल आपण काय सांगितलेलं आहे? 2 ऑड नंबर्सची सम. सपोज मी या ठिकाणी 3 + 5. 3 हा पण एक ऑड नंबर आहे, 5 हा पण एक ऑड नंबर आहे. या दोघांची सम काय येते? 8. आणि हा जो 8 आहे या काय म्हटलेलं आहे? इज कम्प्लिटली डिव्हिजिबल बाय अनादर ऑड नंबर. आणि या नंबरला, इवन नंबरला एखाद्या ऑड नंबरने डिवाईड केलं तर क्वोशियंट काय मिळेल? जर 8 डिवाइड बाय
3 केलं बघा, 3 2 जा 6, 8 - 6 2. तर कॉशियंट काय मिळालं आपल्याला 2. 2 हा कसा नंबर आहे, इवन नंबर आहे. ओके, तर मिळणारं आन्सर काय असणार आहे आपलं, इवन नंबर. बघा तर मग ऑप्शन चेक करूया. बघा ऑप्शन्स कसे दिलेले आहे या ठिकाणी. पहिला ऑप्शन दिलेला आहे 7. 7 हा नंबर कसा आहे, ऑड. 9 हा ऑप्शन कसा आहे, ऑड. 13 हा नंबर कसा आहे, ऑड. 12 हा नंबर कसा आहे, इवन. म्हणजे मिळणारं आन्सर हे आपल्याला इवन नंबर मिळतं आहे. तर मग या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, इवन नंबर. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, या ठिकाणी मी तुम्हाला एक फॉर एक्झाम्पल घेऊन सॉल्व करून दाखवलं की मिळणारा जो कॉशियंट आहे तो आपल्याला इवन नंबर मिळतो आणि ऑप्शनमध्ये दिलेले 3 ऑप्शन्स हे ऑड नंबर आहेत. फक्त एकच ऑप्शन हा इवन नंबर आहे. म्हणून त्यावरून आपण ठरवलं की जो इवन नंबरचा ऑप्शन आहे तो करेक्ट ऑप्शन येईल. म्हणून या ठिकाणी ऑप्शन 4 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 10. What is the sum of all odd numbers from 1 to 20? बघा काय क्वेश्चन सांगितलेलं आहे. 1 to 20 ह्या नंबर्समधल्या ऑल ऑड नंबर्सची सम किती येईल. बघा 1 to 20मध्ये ऑड नंबर्स कोणते कोणते आहेत, 1, 3, 5, 7, 9, 11, 13, 15, 17 अँड 19. या सगळ्यांची काय करायची आहे आपल्याला, सम करायची आहे. ओके, बघा 1 + 19 20, 3 + 17 20, 5 + 15 20, 7 + 13 20 आणि 9 + 11 20. या सगळ्यांची सम ना. तर हे किती मिळाले, 20 + 20 + 20 + 20 + 20 इज इक्वल टू 100. तर 1 to 20 मधल्या ऑल ऑड नंबर्सची सम किती मिळते आहे, 100. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 100. येस, या ठिकाणी ऑप्शन 1मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन 1 इज अ करेक्ट ऑप्शन येईल. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.